आज मस्तपैकी अशी रेडी झाली, साडी घातली, मस्तपैकी केस विंचरले आणि आम्ही आज चाललो होतो कुठेतरी. हो हो, दाखवते तुम्हाला मी कुठे चालली ती. त्याच्या आधी हा व्ह्यू पहा किती छान आहे की नाही. गोव्यातला मस्तपैकी हा रात्रीचा व्ह्यू आहे. त्याच्यानंतर आम्ही चाललो अशी गाडीने. मस्तपैकी लाईट होत्या, छान छान वाटत होतं फिरायला. रात्रीच्या गोव्यात खूप छान वाटतं फिरायला, हवा पण थंड होती. आणि ही पहा, इकडे आम्ही आलो होतो, ही होती सातेरी देवीची आज जत्रा उत्सव होता. त्यासाठी आम्ही आलो होतो या मंदिरात. मस्तपैकी देवीच्या पाया पडलो, देवीची ओटी भरलो आणि मस्तपैकी 10 मिनटं निवांत बसलो तिथे. आणि त्याच्यानंतर आमचा स्पंदना आला इकडे बाहेर, चला काय चाललंय ते बघूया म्हणून. त्याला इकडे येताना पाहिलं होतं ना लहान मुलांचं, तसं तसं जे पाहिलं तिकडे जाऊया म्हणून. हे बघा, मस्त मस्त अशा वस्तू होत्या हँग करायच्या. मला हे खूप आवडलेलं हँग करायचं. सो मी हे घेतलं जे मला आवडलं, खूप आवडलेलं. 100 रुपीजला होतं, मला खूप आवडलं त्यामुळे मी ते घेतलं. आणि पण अशा भरपूरशा अशा गोष्टी होत्या. ह्या बघा, छान छान असं होतं. हे माडाचं होतं, हे गोल होतं, वेलकम शीट होते, पळपाट लाटणं होता, भरपूर अशा होत्या वस्तू. मला खूप आवडत होत्या, घरातल्या वस्तू होत्या त्यामुळे. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे आहेत पॅन आहेत, तवे आहेत, हे आहेत ते लोखंडी भिडी टाईप आहे. सगळं जे दिसतं ते भिड्याचं आहे. हे अप्प्याचं मेकर आहे, अप्पे ज्याच्यात बनवतं ते, पोळे बनवतो ते. तवे होते आणि ह्या कढई पण होत्या छान छान. आणि त्याच्यानंतर ह्या बघा, ह्या बँगल्स होत्या, मस्त मस्तपैकी छान अशा दिसत होत्या. आणि त्याच्यानंतर हे होते ते खलबत्ते होते, ते पण छान होते. मस्तपैकी होते बघा, रेट पण त्यांचे तसेच मस्तपैकी जसे होते. तर आम्ही बघितलं. नंतर हे बघा, हे आमचं स्पंदन आला इकडे. त्याला हे आवडलेलं, मम्मी हे घेऊ ते घेऊ, हा घेऊ की तो घेऊ, असं त्याचं चाललं होतं. आणि स्पंदनने आमच्या हे बघितलं आणि नंतर म्हणायला लागला आता पुढे जाऊन बघूया आणि काय बरं भेटतं ते. म्हटलं चल, पण त्याला तेवढ्यात दिसली आईस्क्रीम. आईस्क्रीम म्हटलं आम्ही थोडी सोडणार आहेत आईस्क्रीम खायची, मग आधी आईस्क्रीमच खाऊया म्हणायला लागला. मग आम्ही सगळ्यांनी खाल्ली आईस्क्रीम. आणि जत्रेला आलो आणि खाजं घेतलं नाही असं काही होणारच नाही. मग खाजं घेतल्यानंतर आमचं स्पंदन आता विचार करायला लागला काय घेऊ काय घेऊ, त्याचं हे घेऊ की ते घेऊ असं चाललं होतं. मग मला आलं शेंगदाणे खायची इच्छा, मग मी थोडे शेंगदाणे घेतले. मग जाता जाता स्पंदननेही आपल्याला काय पाहिजे ते घेतले. ते मी तुम्हाला नंतर दाखवते स्पंदनने आमच्या काय घेतलं ते छानपैकी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नको. आजच्या पुरती